मुंबई भाजपतल्या काही नेत्यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली। भाजपच्या काही आमदारांची कामगिरी निराशाजनक आहे, त्यामुळे संघाने मुंबईतल्या विद्यमान 4 ते 5 आमदारांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला दिली। अतिशय महत्त्वाची बातमी आहे मुंबईमधून। मुंबई भाजपमधल्या काही नेत्यांच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली। भाजपच्या काही आमदारांची कामगिरी निराशाजनक आहे, त्यामुळे संघाने मुंबईतल्या विद्यमान 4 ते 5 आमदारांवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। ओम, खरं तर मुंबईतल्या भाजपच्या काही नेत्यांवर आरएसएसने नाराजी व्यक्त केली, नेमके कोणते नेते आहेत आणि कशा पद्धतीने नाराजी व्यक्त केली? कल्याणी, आपण पाहू शकतो की लोकसभा निवडणुकीनंतर संघ हा महाराष्ट्रातल्या विधानसभेसाठी अधिकाधिक ऍक्टिव्ह होऊ लागलाय। जो महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातोय की संघ काही आमदारांवरती नाराज आहे। मुंबईतले असे 4 ते 5 आमदार आहेत ज्यांच्या कामगिरीवरती संघाची नाराजी आहे। विशेषतः संघाचे जे काही कोर मुद्दे आहेत आणि हिंदुत्वाचा अजेंडा आहे, या मुद्द्यांना बाजूला सारून जे काही पदाधिकारी आणि आमदार काम करतात, आपापल्या मतदारसंघामध्ये वेगळी यंत्रणा राबवतात, त्यांची कुठेतरी संघाकडनं कानगोळणी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीतला संघाचा वाढता प्रभाव पाहता या संबंधित आमदारांची तिकीट देखील कापली जाऊ शकतात, अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आणि काही बड्या नेत्यांना देखील घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, असं देखील आता बोललं जाते। एकंदरच मुंबईतल्या काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ज्या प्रकारची गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची वर्तवणूक असेल, या सगळ्यावर संघाकडनं दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। मात्र थेटपणे आता संघाने या सगळ्या संबंधितांना कानगोळणी केली, त्यामुळे कुठेतरी या सगळ्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये या 4 ते 5 आमदारांना होऊ शकतो। अद्याप त्यांची नावं जरी स्पष्टपणे समोर आली नसली तरी सांकेतिकदृष्ट्या नेत्यांवरती या सगळ्या ओम, त्यामुळे आरएसएसच्या नाराजीनंतर आता काही कारवाई केली जाते का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।